विठ्ठल 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 मिरच्या घेऊन दिल्या मिरच्या आणि मिरच्या घेऊन तुकोबर आहे. लोणावळ्याजवळ वाकसई नावाचं गाव आहे आणि त्या वाकसई नावाच्या गावामध्ये त्या झाडाखाली अजून बी तिथं झाडे बिजेला सप्ताह होतोय. वाकसई खालच्या हवेला जुन्या हवेला त्या झाडाखाली तुकोबर आहे. मिरच्या घेऊन विकाय बसायचे आणि खऱ्याचा धंदा. आता धंदा खऱ्याचा निघालाय का नाना? काय नानाला विचारलं होते आमचे भागवतराव कुठे बसलेत गायकवाड ते त्यांना विचारा. ही झोपा तिकडे महाग बसलेत. विलासराव रमेशराव सोनवणे सर हे ती सगळे महाग बसलेत. धंदा खऱ्याचा आहे का? आता नाही. ओरिजिनल खरं बोलून धंदा होत नाही. थोडंफार इकडे दूध खरं इकावं लागत नाही. पाणी टाकल्याशिवाय विकत नाही तर बाकीचं काय? बरोबर आहे का नाही सांगा? इथे बाकीचे मग आता तुकोबराय बसले इकायला. खऱ्याचा धंदा तुकोबरायचा. आणि मग तुकोबराय बसले. कशा दिल्या मिरच्या? हे बघा मला 2 आण्याला किलोभर भेटल्यात. तुम्हाला 3 आणे द्यायचे असले तर द्या नाही तर नका देऊ. लोक म्हणायचे असला दुकानदारच बघितला नाही. हा टाका टाका पदरात. हा किती? 5 किलो. बरं बरं. पैसे उद्या देतो. बरं 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 बरं. राम कृष्ण हरी राम कृष्ण. असला धंदा असतोय? असला धंदा असतोय का सांगा? दुसरी एक बाई आली. बाबा कशाच मिरच्या? माय 2 आण्याला 2 किलो. हा टाका 10 किलो. टाकले. पैसे मालकाजवळ देते आणि कपाळाला बुका. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीचे आराम करा. बरोबर आहे का नाही? पैसे मालकाजवळ कपाळाला बुका. आता काय सांगावा? तिसरी आली. बाबा मिरच्या द्या. किती? 5 किलो टाका. आणि बाई पैसे गड्याजवळ देते आणि हिचाच नवरा दुसऱ्याच्या शेळ्या सांभाळा. आता काय सांगावा? तरा लईच तरा महाराज. एक जण ती आलं महाराज. कशाच मिरच्या? म्हणलं 2 आण्याला किलो. पोतभर दे. पोतभर. पुरीचं लग्न आहे का? उधळतो काय भुरकी? मग पुरीचं लग्न आहे मग भुरकी उधळतो काय लग्नामध्ये? घेतलं पोतभरण घरी गेलं महाराज. मिरच्या घेऊन गेलं. रुपया दिला नाही काय नाही. अहो तुकोबारायांनी जी बैलगाडी झोपून नेलती ना त्या बैलाला टाकायला वैरण बी नव्हती. एवढी परत तराजून माप इकलं आणि त्याची कडबा घेतला आणि बैलाला टाकला. परिस्थिती नाजूक होती तुकोबारायची. पण कधी कुणाजवळ म्हणले नाही की माझं असं माझं तसं. अजिबात नाही. एवढी गरिबी आली की खायला सुद्धा काही नव्हतं. एवढी गरिबी तुकोबारायची. फार गरिबी आली. आता कसं असतंय? आता माझा मुद्दा भजनी मंडळाच्या लक्षात येईल. जे ह्याच्यातले जाणकार आहेत त्याच्याशी मी कसं तास धरायला लागलो ती कळलं. बाकी जे काय आपलं बाकी तुम्हाला आपलं घरी गरमत आहे इथं करमत आहे मस्त आहे तुमचं. बाकी काय नाही. हां मग ह्या बघा आता ह्यांना लक्षात येईल. मग तुकोबारायची मरणाची गरिबी आली. आता आपल्या राज्यातला एखादा गावातला माणूस गरीब आहे म्हणल्याच्या नंतर त्याची सर्वस्व जिम्मेदारी त्या गावच्या सरपंचाची असते. कुणाची असते? एखादा गरीब आहे ना सरपंचाने त्याला राशन फुकट देणं, त्याला काय सरकारच्या योजना आहेत त्या आणून देणं, हे काम कुणाचं? हो बोला की. सरपंचाचं काम असते. कुणाचं काम? सरपंचाचं. मग आता त्या काळात तुकोबारायचं दिहू गाव जे होतं ते कुणाच्या परगण्याखाली होतं? त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज त्यावेळेला त्या राज्याचे राजे होते. राजे लक्ष द्यायला लागलं का? राजे होते. कारण तुकोबाराय छत्रपतींचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर. कुठल्या किल्ल्यावर? शिवनेरी पुणे जिल्ह्यात ना, जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी. त्याच्यामुळे तो जो परगाणा होता पलीकडून राजगड होता, विशाळगड, ही जी गड होते पलीकडून. कोकणात काही गड आहेत, इकडे जुन्नर काही गड आहेत, पलीकडून भोरला काही गड आहे. ही जी गड होती सगळे हे पुण्याच्या अवतीभोवती बऱ्यापैकी. इकडून सातारा ती राजधानी होती, ती पलीकडून जवळ होती. सातारा ही राजधानी, ती पलीकडून जवळ. त्याच्यामुळं पुणे जिल्ह्यात काय कमी जास्त व्हायले ही जिम्मेदारी तुकोबारायची कुणी घेणार? छत्रपतींची जिम्मेदारी ना. या देशात 2च माणसं असे होऊन गेले. नीट आहे का? महाराष्ट्रात एक महाराज असे होऊन गेले त्यांना लोक राजे म्हणतात आणि एक राजा असे होऊन गेले त्यांना लोक महाराज म्हणतात. आमच्यामध्ये राजे झाले शिवाजी महाराज, त्यांना लोक महाराज म्हणतात. आणि आमच्यात महाराज झाले ज्ञानोबराय, लोक त्यांना ज्ञानी यांचा राजा. कळलं का माझं बोलू? म्हणजे कधीच तलवार हातात घेतली नाही तरी राजा, ज्ञानी यांचा राजा. आणि कधी कीर्तन केलं नाही तरी सुद्धा शिवाजी
महाराज. सोपी गोष्ट आहे का सांगा. छत्रपती ही पदवी आहे, कुणाला बी मिळत नाही, शक्य नाही महाराज ती. नुसतं छत्रपती शिवाजी महाराजाची चंद्रकोर लावायची, तशी दाढी ठेवायची म्हणजे आपण शिवाजी महाराजाच्या कुळातले असं अजिबात नाही. दाढी नसली, चंद्रकोर नसली हरकत नाही. छत्रपतींचे विचार ज्या दिवशी आत्मसात केले, मग तो कोणत्या जातीचा असला तरी शिवाजी महाराजांचा पाहिजे. मध्ये जन्म घेतला म्हणजे राजा. माझं तर एक बाळूभाऊ स्पष्ट मत आहे, आपण सगळेजण आहात लाईव्हच्या माध्यमातून लाखो लोक बोलते, आपण सुशिक्षित आहात सगळेजण. माझं स्पष्ट मत आहे, तुम्हाला पटलं बघा नाही तर सोडून देतात. माझं वैयक्तिक मत मांडतो मारुद्र महाराज. मी गुरुजी माझं वैयक्तिक मत मांडतो. नाना वैयक्तिक मत दादा असं आहे माझं, ही महापुरुषाच्या किमती आपल्या लोकांनी कमी केल्या. आपल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज मराठ्याचे, भगवान बाबा वंजारेचे, अहिल्याबाई धनगराच्या, ही जी वाटून घेतलंय ना त्याच्यामुळे ह्यांची इज्जत कमी झाली. ह्यांच्याकडे त्या गोष्टी नव्हत्या, आपण त्यांना वाटून घेतलंय आपण, ह्याच्यामुळे त्यांची इज्जत कमी व्हायला लागली. अरे त्यांचे विचार आत्मसात करत असेल ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर एखादा तशा विचारानं वागत असेल, तो कुठल्याही जातीतला असू द्या, तो शिवाजी महाराजाचा पाईक हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का. एखादी स्त्री वेगळ्या समाजातली असेल पण अहिल्याबाईचा आदर्श जर डोळ्यासमोर असेल तर ती धनगराची एका कोण्या जातीची माहीत नाही, ती अहिल्याबाईची नक्की हे लक्षात ठेवा. विचारांची पाहिजे हो देवाणघेवाण. आपल्याकडे विचारांची देवाणघेवाण आता राहिलेलीच नाही. लक्षात यायला लागलंय का नाही. हे तसं, हे असं ते तसा, हे नकोय आपल्याला. साठे महाराजावर जळण्यापेक्षा साठे महाराज पुढे गेलेत, पण मग साठे महाराजा स्पर्धा करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, जळू नका. साठे महाराज एवढं नाव कमवायला शिका, त्यांच्यापेक्षा जास्त नाव कमवा. तुम्ही स्पर्धा करा, बरोबरी करू नका. तुम्ही एखाद्याची स्पर्धा, तुम्ही जरूर स्पर्धा करा. माझ्यापेक्षा चांगलं कीर्तन करायचं शिकलं पाहिजे. काय आहे याचं, काय आहे काय नाही, कीर्तन संपलं, टाळ खाली ठोनाती तांबा कुंचू नाही, तुझं मोकार आहे काय नाही. त्याच्यामुळं तू मोकार राहिलेला शिद्या नाही, काही नाही. तू ही अजून मोटरसायकल बी तीच आहे 1857ची, तू ह्यामुळे साठे महाराज फॉर्च्युनर मध्ये विठ्ठल. डोळ्यात एकच उदाहरण, बाळू ताकद तुमच्या डोळ्यात एकच उदाहरण आहे का नाही सांगा, आहे का नाही. ज्या मैदानावर बॅट बॉल खेळण्यासाठी जो पोरगा येत होता, त्याच मैदानामध्ये आज कोट्यावधी खर्च करून समाजाचं काम करणारा हाच मुलगा आहे, तो या मैदानावर बॅट बॉल खेळतो. आपल्या लोकांना घाण सवयला हे लोकाला लुटलास, तू लुट बाबा, तू लुट, तू आण, तुला कोणी. अरे तर चोऱ्या बी करायच्या मला तरी अगरबत्ती लावून जावं लागतं येड्या, तसं नाही जमत ते. हे उगे त्याच ते उगे हे हो करते काय, ही अजिबात डोक्यातलं काढून टाकायचं. आणि एक लक्षात ठेवायचं, कधी बी एक बाळू एक वाक्य सांगतो कळण्यासाठी, सगळे चित्रगुण एक वाक्य ऐकायचं. कधीच असं म्हणायचं नाही मी लई एकटाय. काय म्हणायचं नाही, मी एकटाय असं म्हणायचं नाही, मी एकटाच बास आहे असं म्हणायचं. लक्ष द्यायला लागले माझं बोल. मी एकटा बास, मला कुणाची गरज नाही, एकटाच मी खंबीर आहे. कर्तृत्व आणि मनगटात धमक पाहिजे महाराज. हे विष्णू दादा आहेत, ही सगळी मंडळीत महाराज. मला 50 रुपये कीर्तनाचे जे तेव्हा ह्यांना चालीचे 100 रुपये द्यायचे, असली चाल आहे त्यांची. लक्ष द्यायला लागले का माझं बोलणं कशात आलं का नाही. त्यांच्या तोंडात कवा आलं नाही की ते पोरग महाराज आहे त्याला 100 द्या, मला 50 द्या, नाही अजिबात नाही आलं. पण आज त्यांच्या डोळ्यात एकच आहे, मी आहे का नाही सांगा महाराज. या लक्षात ठेवा, गुरुजीच्या ह्या सगळ्याच्याची भाऊ आमचे असतील, ही सगळी आमची डोळ्यात एकची मंडळी. आयुष्यात मी एक काम केलं नाही, मी आयुष्यात मारुद्र महाराज कुणाला वाईट म्हणलो नाही. मामा कधी म्हणलो वाईट, आपल्या तोंडातून कुणालाच त्या नाव उठवले नाही. त्याच्यामुळं आपल्याला जात शिवली नाही, आपल्याला धर्म शिवला नाही, आपल्याला कुठल्याच गोष्टीचा अडथळा कधीच आला नाही. आपल्या मनगटात धमक आहे, आपल्या अंगात ताकद आहे, गुरुचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर या जगात आपलं कुणीच काही करू शकत नाही. लक्षात ठेवायचं, काहीच होत नाही महाराज. आणि तुम्ही माझं असेल हे बघा, कधी स्वतःला ढासळू द्यायचं नाही, कधी स्वतःला ढासळ. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ढासळला, अहो ढासळ्याला भीतीची मातीत होईनात लोक येड्या हो, माती सुद्धा. कळायला लागले का बोलणं. त्याच्यामुळं आनंदी आणि जेवढं आपल्याला हे बघा. आणि अजून काय,
ही जी धंदे आहेत ना मारुद्र महाराज कोणते, हे तुम्हाला असं ती म्हणला, तुम्हाला असं हे म्हणला, हे ना असंच केलं ते, ही बिनकामी लोकांची धंदे, बिनकामी, त्यांना काम नाही काय नाही. मी एक वाक्य हमेशा सांगतो, जो व्यस्त तो सगळ्यात मस्त. लक्षात आलं का नाही? हा थोडा आपल्या जवळच्या माणसाला वेळ थोडासा व्यस्ततेमुळं कमी मिळतो, पण मिळे ना का, पण एक आहे की आपल्या आपल्या मस्तीत आपण राहतो, आपल्या मस्तीत आपल्याला देव. आणि हे बघा हे सोडून द्यायचं, हे मला असं म्हणलं आणि तसं म्हणलं. मी जर तेवढं बघत बसलो असतो तर मी तो उभाच राहिलो नसतो आज. लक्षात आलं का नाही? सबर कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे और हसी उडाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. हसणाऱ्या लोकांचे चेहरे उतरत असतात, कधीच आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आज एवढा मोठा विवाह सोहळा इथं चालू आहे, आमचा विश्वास आहे की आमचा बाळूभाई महाराष्ट्रातला 1 नंबरचा विवाह सोहळा आपल्या मागं 1 नंबरचा. 1 दिवस 1000 विवाह या ठिकाणी, एका दिवशी 500 सोहळे होणार. असं आपल्याला आपल्या स्वाभिमान असला पाहिजे. आपल्या बाळूबाईनं एवढं मोठं जर केलं असेल तर आपल्याला कौतुक करायला का हरकत आहे सांगा ना? काय हरकत? आपल्या लोकांना दुसऱ्याच्या मायला मावशी म्हणायची सवय लागलेली. खरं सांगायला लागलो मी तुम्हाला. आपल्या तिकडं बघा ना, तिकडं ही बघणं आहे, ती दुसरं कशाला बघायला लागला? ह्या घाण सवय आपल्याला, त्या सवयी सोडून द्यायच्यात. लक्षात ठेवा, आपला मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी कळाली, आपला माणूस आहे, आपल्या राज्यातला माणूस आहे, आणि आपण त्याचं कौतुक करणं ही गोष्ट अतिशय गरजेची. छत्रपतींना बातमी कळाली. मी मुद्दाम जाणीवपूर्वक अभंग घेतलाय, भजनी मंडळाला मी अभंग घेतल्या आनंद वाटला की समर्पकता असावी कार्यक्रमामध्ये सुद्धा. लक्षात आलं का नाही? छत्रपतींना बातमी कळाली, आपल्या राज्यामध्ये कीर्तनकार आहेत, आणि कीर्तनकार असल्या त्या मुलींनी फार सुंदर तिथं रांगोळी काढल्या. त्या पलीकडे कधी आता वेळ काढून बघा, लेकराचं कौतुक करा. ज्यांनी काढल्यात ना त्यांना मी व्यासपीठाहून नमस्कार करतो. एकदा साडी वाजवून स्वागत. अतिशय सुंदर तिथं सगळं छत्रपतींचं चरित्र रेखाटलं, हे लक्षात ठेवा. आता बघा, आणि बातमी कळाली छत्रपतींना की गरिबी परिस्थिती, एक महाराज आहे आणि त्याच्यावर गरिबी आलेली आहे, आपल्याला जायला पाहिजे. काही नजराना घेतला, सोनं नाणं चांदी काही घेतलं, आणि छत्रपतींनी जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या घरी पाठवून दिलं. महाराज भंडाऱ्यावर भजन करत होते. भंडाऱ्यावर महाराज भजन करत असताना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे काही दूत त्या ठिकाणी नजराना घेऊन आले. नजराना घेऊन आल्याच्या नंतर जिजाबाईनं ते सगळं बघितलं आणि जिजाबाई खुश झाली. कुणी दिलंय हे? बस तुमच्या मालकाची भक्ती आहे ना, तो राजांनी हे पाठवून दिलंय, छत्रपतींनी पाठवून दिलंय. हे पुरा ए बाई इकडे 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 बस, बसा बसा खाली बसा, इकडे आईकडे जा, आईकडे जा. विठ्ठल विठ्ठल जिजाबाई म्हणली, बरं झालं, आजपर्यंत म्हणत होते मी, माझ्या चौघी बहिणी नांदती सुखाने, माझी ऐशी कैसी कर्मरेखा, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. पण आज कळालंय मला, मी श्रीमंत झाले, माझ्या नवऱ्यामध्ये एवढं सामर्थ्य मला आज कळालंय. सगळं सोनं नाणं घेतलं, काही मोडलं, सुंदर त्या ठिकाणी स्वयंपाक घरदार सजवलं, साडी चांगली घातली. महाराज विना हातामध्ये चिपळ्या घेऊन भंडाऱ्याहून पांडुरंग 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 भजन करत खाली आले. बघितलं ते सगळं घर, हाक मारली, आवले आवले म्हणायची. जिजा नाव होतं तिचं, आवले आवले म्हणले. जिजाबाई आरतीचं ताट घेऊन बाहेर आले. आवले हे कुठून आणले सगळं? महाराजांचे डोळे पाणावले गेले. जिजाबाईनं सांगितलं, हे महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं छत्रपतीनं आपल्यासाठी दिलंय. जगद्गुरूंच्या डोळ्यातून पाणी आलं. जगद्गुरूंनी सांगितलं, बघू दे काय दिलंय ते. सगळं सोनं नाणं घेतलं, गडावर गेले आणि राजेंच्या समोर ठेवलं आणि सांगितलं, राजे काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची भावा, 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 आम्हा काय दिला ठेवा आणि आम्हा विठ्ठलची व्हावा. दिवट्या छत्री घोडे
आणि हे तो बऱ्यात न पडे. राजे हे तुमचे दिवट्या छत्री घोड हे आम्हाला बऱ्यात पडण्यासारखं नाही. राजे हे सोनं कशासाठी दिलंय राजे? सोने रुपया राजे कशासाठी दिले हे सोनं? तुमचं सोनं आम्हाला माती समान आहे. सोने रूपी आम्हा हे सगळे जगद्गुरूच्या आणि छत्रपतीच्या संवादातले अभंग आहेत. सोने रूपी आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. कशासाठी दिले हे राजे? रंका बंका नावाचे 2 संत होऊन गेले कुंभार समाजामध्ये. रंका बंका लक्ष द्यायला लागले का नाही? रंका बंका हे संत माहिती तुम्हाला? रंका बंका 2 जण चलत होते, रंका बंका, आणि त्यांची एक दुसरी होती तिचं नाव वंका. खरं सांगायला रंका बंका आणि ती वंका. म्हणतो नाव काय होतेच? नाव तर काय संत मांदेळ एक नाव आहे. रंका बंका पुढे चलत होते, वंका मागे चलत होता. नीट ऐका. आणि हे 2 जण पुढे चलत असताना त्यांच्या त्या छोट्या मुलीला ती सोन्याचं काकण दिसलं. नीट ऐका. रंकाला दिसलं सोन्याचं काकण. सोन्याचं नीट ऐकायला का? लवकर कळणार नाही. काय दिसलं? सोन्याचं काकण. सोन्याची कशी एवढे मोठं सोन होतं. आणि रंकानं विचार केला वंका मागे चलतंय ते घेईन ते सोनं म्हणून. आता नीट ऐका बरं का, कळणार नाही बरोबर, कळणार नाही, लवकर लक्ष द्या भाऊ. रंकानं काय केलं? आपलं लेकरू महाग चलतंय ना, बरोबर आहे का नाही? आणि ते ह्या सोन्याला हात लावीन आणि आपल्या कुळाला डाग लागल, बरोबर आहे का नाही? म्हणून काय केलं? माती घेतली आणि त्या सोन्यावर टाकली. नीट ऐका तुम्ही, टाळ्या वाजल शास्त्री, नीट ऐका. माती घेतली आणि सोन्यावर टाकली. त्या लेकरानं महागून बघितलं होतं, सोन्यावर माती टाकली. ते लेकरू काय म्हणलं माहिती का? बाबा तुम्ही मातीवर माती का टाकली? नाही कळलं तुम्हाला? तुम्ही मातीवर माती का टाकली? असलं पाहिजे संस्कार असले. आणि आपले तू काय कर, आता ड्रेस फाटलाय ना, तू मामाची इथे जाय. कळायला लागले का नाही? कळायला लागलं, लक्ष द्यायला लागलं. एक जण आईकडे गेला, आईकडे गेले आणि पोरग उभा राहिलं. आई म्हणली हा बाप आपला मामा घरी आलाय आणि मामाला रुपया सुद्धा मागायचा नाही. ते मला मामाला नाही मागत पण मला 50 दे. मामाला मागायच नाही. अगं मला त्याला नाही मागत, त्याला तिकटाला नाही, त्यानंच मला मागितले, दी मला 50 त्याला द्यायचे. काय सांगावं तर आता तुम्हाला? काही राहिलं नाही, काही कळत नाही माणसाला. आणि माणसं इंगळे महाराज एक जोक सांगायचे बघा. आपल्याला वाटतं आपण म्हटलं काय नाही. इंगळे महाराजाची गोष्ट मला आठवली. ते म्हणले इंगळे महाराज म्हणले एक जणाला काहीच काम नव्हतं, आपल्या जिल्ह्याचं वैभव होतं महाराज. त्यांची आठवण मी प्रत्येक कीर्तनात काढतो. इंगळे महाराज म्हणजे आपल्या संप्रदायाचं वैभव. महाराष्ट्रातले आद्य विनोदाचार्य इंगळे महाराज होते. लक्षात. मी त्यांच्या पुण्यतिथीला फुकट कथा केली, 1 रुपया न घेता 7 दिवस कथा केली. 7 दिवस कथा केली. लक्षात ठेवा, आम्ही ते फक्त पैसे बघत जाऊ नका, आम्ही ह्याच्या पाठीमागे लई करतो हे बी माहीत नाही तुम्हाला कधी. लक्षात ठेवा. इकडं बघा, आता लक्ष द्या. आणि मग परवा दिवशी बायकोला माहेराला सोडायला गेलो आणि नदीतून पलीकडे जावं लागतं आमच्या सासऱ्याच्या तिथं. मग मी तिची मैत्रीण भेटली आणि गप्पा मारीत बसल्या. त्या मला बायको एक ती गप्पा मारीत बसली आणि गप्पा मारीत बसल्या. मी पुढं निघून गेलो. जीत महागून आली, जीत मशिवणी तोंड फुगविले म्हणतात. म्हणलं काय झालं ग? अगं म्हणलं काय झालं सांग की. अगं म्हणलं झालं काय? तुम्ही तिकडे कीर्तनात काय बी घाली जा, पण माझ्या बापाच्या इथे येत आणि पॅन्ट घाली जा. म्हणलं काय नेमकं मला कारण सांग. काय माझी ती माझी मैत्रीण म्हणतो तिथे तुझा सासरा आहे का? आता घेणं नाही ते नाही काय सांगा. अगं म्हणलं येडे धोत्रामुळेच बरं आहे आपलं. ही जी गाडीत बसून हिंडायली ती धोत्रामुळेच बरं आहे, नाही तर मोटरसायकल बी मिळाली नसती. लई तर आहे. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. काय अवघड परिस्थिती. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. त्यावेळेला कुठं आलतं आपलं म्हणा, तूच सांगा आता, आम्हाला काही घेण देण नाही, काय नाही, काय नाही.
सासऱ्याला मी कटळून फोन केला परवा दिवशी, म्हणलं हिला घेऊन जा राव, म्हणलं एवढा या असतो का, म्हणलं एवढा त्रास देत असतेत का, म्हणलं अहो हिला सांभाळू का, घर सांभाळू का, भागवत करू का, कीर्तन करू, म्हणलं काय काय करू, असली कसली पूर्वी जन्माला घातली, म्हणलं मामा तुमच्या कर्माची फळं आम्हाला भोगायची येळ आली, म्हणलं. सासरा म्हणला लय गरम होऊ नका राव, एकच फळ तुम्हाला दिलंय, अख्खं झाड मी सांभाळालोय, माझा इच्छा काहीतरी माझा विचार करा. काय सांगावा, गप बसलो काय आता करावं, काय सांगा, लक्ष द्यायला लागलंय का माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. तुकाराम महाराजांनी सांगितलं राजे कशासाठी दिलं हे, राजे हे आम्हाला नकोय, राजे तुमचं घेऊन जा. त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजाला राजेंनी समोर बसवलं आणि सांगितलं राजे तुम्हाला जे हे सोनं नाणं दिलंय, तुम्हाला जे हे दिलंय, आम्हाला कळालंय की तुमची गरिबी आहे म्हणून, आमची गरिबी आहे, तुमची गरिबी आहे म्हणून आम्हाला कळालं. राजा या नात्यानं तुमचं घरदार सांभाळणं आमचं कर्तव्य, तुम्हाला समाधानामध्ये ठेवणं आमचं कर्तव्य, तुम्हाला सुखामध्ये ठेवणं आमचं कर्तव्य. जगद्गुरूने असं बोट केलं सांगितलं राजे लक्षात ठेवा, सोन्यानं नाण्यानं आम्ही सुखी होणार नाही. असं वाटतंय का तुम्हाला आम्ही सुखी व्हावं? हा हा हा, आमची इच्छा आहे की तुम्ही असं सुखी असलं पाहिजे. मग राजे नीट ऐका, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, असं वाटायला लागले नारळी सप्ताह चालू का काय, वाटायला लागले की नाही सांगा. नारळीत बी एवढी व्यवस्था नसती, एवढी व्यवस्था आहे. राजे ओ राजे लक्षात ठेवा, राजे राजे आमच्या समोर सोनं ठेवलंय. राजे आम्ही देवाला सुद्धा जिथं बोलू देत नाही तिथं तुम्हाला कधी बोलू देणार आहे. तुम्ही राजे असाल पण आमच्यासाठी आहेत. राजे तुम्ही राजे आहात पण राजानं सुद्धा आम्हाला जर माहीत पाहिजे नसेल तर ती गोष्ट दिली नाही पाहिजे. अरे जे देवाला म्हणू शकता देवा आम्हाला तुझ्या बाकीच्याची काही लागत नाही. तुला वाटत असेल की आम्ही तुमच्याकडे काही मागू, अजिबात मागणारे आम्ही नाहीत, अजिबात नाही. फक्त तू आठवण ठेव, मास आठवण चित्ती असू द्यावी, नाही तुझं काही मागत संपत्ती, आठवण चित्ती असू द्यावी. सरलिया भोग येईन शेवटी आणि पाया पेया भेटी अनुसंधान. देवाजी बात आम्ही मागणार नाही, जे कधीच कुणा पुढे हात पसरत नाही, एक हात पसरत नाही. ते काय जगद्गुरु तुकोबराय राजेंचे पुढे हात पसरत असतील नाही, पण राजे काय म्हणायचं, हात पसरीजी निधी राजे लक्षात ठेवा, एका वेळेला ब्रह्मांड ठेंगण करू
पण आम्ही कुणाच्या पुढे हात पसरणार नाहीत राजे. राजे लक्षात ठेवा, आम्ही काय भिकारी आहेत का देवा? एके चाळविली रिद्धी सिद्धीवरी तैसा मी भिकारी नोहे देवा. आम्ही भिकारी नाहीत राजे. राजे तुमच्या जागेवर जर दुसरा कोणी असतात आम्ही कानफटात मारली असती राजे. पण राजे तुम्ही आमच्या घरी नजरानं आणून दिलाय. तुम्ही राजे आहात आणि तुम्ही गोरगरिबाचे कैवारी आहात म्हणून तुमचा मान राखतो राजे. राजे आम्ही सुखी होण्याची गोष्ट तुम्ही करताय राजे. आम्ही समाधानात राहावं असं तुम्हाला वाटतंय राजे. हा 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 तुम्ही सुखी असलं पाहिजे, तुम्ही समाधानी असलं पाहिजे. कितपत ऐकताय मला माहित नाही, पण मी प्रेमानं सांगतोय राजे आम्ही सुखी व्हावं असं वाटतं का? हा महाराज तुम्ही सुखी असली पाहिजे. मग राजे नीट ऐका, आम्ही तेने सुखी, आम्ही त्याच गोष्टीनं सुखी होऊ. कशानं बोला महाराज, काय पाहिजे? अजिबात नाही. तुमचं नको राजे, तुमचं मला काहीच नको, पण आम्ही समाधानी व्हावं असं वाटत असेल ना छत्रपतींना तुकोबराय म्हणतात राजे, तर म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. काय संवाद आहे, काय संवाद आहे, सुंदर संवाद. राजे तुम्ही जर मुखामध्ये देवाचं नाव घेत असाल तर आम्ही मनातून खुश होऊ राजे. राजे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, कारण विठ्ठलाचं नाव हे आमच्यासाठी धन आहे. कळते माझं बोलणं? आम्हा घरी धन शब्दाची रत्ने. आमचं धन म्हणजे पांडुरंग आहे, आमचं सर्वस्व म्हणजे पांडुरंग आहे. आणि त्या पांडुरंगाचं जर तुम्ही नाव घेत असाल राजे, तर राजे त्यानंच आम्ही समाधानी होऊ राजे. बाकीच्या गोष्टींना आम्ही समाधानी होणार नाहीत. म्हणून आम्ही बाळूभैया ताकडकडे एकच म्हणणार आहेत की बाळूभाऊ तुम्ही बाकी काही करत नाही, पण कुठं खर्च करताय, किती प्रॉपर्टी कमवताय हे आम्हाला माहीत नाही. पण तुम्ही जर आम्ही समाधानी व्हावं असं वाटत असेल तर हा कार्यक्रम तुम्ही करताय, त्याला 13 वर्ष जवळजवळ झाले, बरोबर आहे का नाही? तुमचा जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत हा उत्सव दरवर्षी चालावा ही आमची इच्छा आहे. हा उत्सव आणि आम्हाला माहिती ते मग बोलत बोलत बाळूबाई मला म्हणला बी की महाराज आजपर्यंत की कार्यक्रमामध्ये अडचण कुठलीच आली नाही. एखाद्या वेळेला प्रपंचात अडचण येईल, पण कार्यक्रमाच्या टायमाला कधी अडचण येत नाही. तुमचं काम जर चांगलं असेल ना, देव तुमच्या नेहमी सहकार्यात उतरत असतो, ते काम करत असतो. फक्त तुमचा विचार चांगला असला पाहिजे, तुमची वृत्ती चांगली असली पाहिजे. वृत्ती चांगली नाही राहिली, डॉक्टरकडे गेला एक जण, डॉक्टर मला एका डॉक्टरचा फोनही आलता, आलेत का ते डॉक्टर कुठे बसलेत माहीत नाही, एक डॉक्टरचा फोनही आलता मला, म्हणे डॉक्टरकडे गेला एक जण आणि म्हणला डॉक्टर साहेब पाय दुखायला. डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागेल पायाचं. अरे बापरे किती खर्च येईल? 35,000 रुपये येतील. ठीक आहे, काय करावं लागेल? भूल द्यावं लागेल अगोदर. भूल भूल दिल्याच्या नंतर मग 2 तास बेशुद्ध व्हाल आणि मग तुमचं ऑपरेशन होईल. पैसे 35,000. लगेच पैसे खिशातून काढले, मोजायला सुरुवात केली. नीट ऐका, 4G आहे. मोजायला सुरुवात केली. पाटला नसत्या डॉक्टरनं सांगितलं पाटील आत्ताच नाही द्यायचे पैसे ऑपरेशन झाल्यावर 2 दिवसानं द्यायचे. पाटील म्हणले तुला देत नाही, भूल देणार आहेस ना, मोजून ठेवतोय. माणूस की राहिली नाही, प्रामाणिकता राहिला नाही. एक डॉक्टर ऑपरेशन करायला निघाला, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन होतं आणि ऑपरेशन करायला निघाला. कातर काही असावं का नाही, नारळ हार बुका. म्हणलं डॉक्टर साहेब हे कशाला? गाप. म्हणलं का माझं पहिलं ऑपरेशन आहे. म्हणलं मग हरण बुका कशाला? सक्सेस झालं तर मला, नाही तर तुला. तापच आहे का नाही? किती मोठी अडचण आहे सांगा. काय करावं आता? पर्याय नाही. काय करावं? पर्यायच नाही तर काय करावं? लक्षात आलं का नाही? इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. मी काय सांगतो ते लक्ष द्या, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. आपला मुद्दा एवढाच आहे की राजे आम्ही यानं सुखी होणार नाही. तुम्ही देवाचं चिंतन करावं, तुम्ही देवाचं भजन करावं, यानं आम्ही सुखी होऊ राजे. राजे देवाचं भजन जर घडत नसेल तर आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा, मज होत का विपत्ती, पांडुरंगरा हो चित्ती, जळोती समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. राजे सगळं जळो, फक्त आम्हाला फक्त देवाचं नाव लागतंय. तुम्ही जर देवाचं नाव घेत असाल तर आम्ही त्यांना समाधानी राहू. राजे कशासाठी दिले हे? तुमचं जे हे सोन आहे ना, हे आम्हाला माती समान.
मोठ्या प्रेमानं हा वा आणि मोठ्याने गजर करायचा आहे मोठ्याने सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की आवाज येऊ द्या माईकवर नका म्हणून खालच्याने आवाज येऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर शाबास म्हणायचं गजर लक्षात आलं का नाही असं असलं पाहिजे आता लक्ष द्या तुमचे रवित्त धन एक 10 मिनिटं चालेल बोर व्हायला लागले का होय बोर व्हायला लागले महिलांना बोर व्हायला लागले का जरा कच्चे हा सांगू एकदा म्हणजे एक 10-15 मिनिटं चालेल का 10:30 वाजत आले 11:45 पर्यंत चालेल का हा हात वर करा बरं खरंच किती जणाला कीर्तन बंद करा वाटायला लागलं इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष काही गोष्टीचा मिळत लागत नाही आमच्या शेजारी मोठे एक सोन्याचे दुकानदार आहे तुमच्यासारखे सोन्याचे दुकानदार आहे शेजारी कोमात गेले कोमात हा कामापेक्षा जास्त लुटलं भागवत राव त्याच्यामुळे कोमात गेलेत लक्षात आलं का नाही सांगा कोमात गेले सोन्या दुकानदार आहेत खरं सांगायला लागलोय आणि कोमात गेल्यावर आमच्या आजीला मी म्हणलं बाई लय वाईट झालं बाई आमची म्हातारी म्हणली काय झालं रे म्हणलं ते शेजारचे शेठजीत आपले कोमात गेलेत काय म्हणले आमची आजी बाबू पैशावाले माणसं कुठं बी जाते असते त्याचं काय असते हे बी नसलं कळलं तर लग्नाला या आता परवा दिसतो मी आता काय करता बाकी नाही कळल्यावर सांगा काही विनोदच असे असते ती लवकर मिळत लागत नाही त्याला पण इंगळे महाराज गोष्ट सांगायची ना म्हणले एक जणाला काहीच काम नव्हतं राजा होता मोठा आणि एवढंच म्हणायचं काय नवीन गोष्ट सांगा 10,000 घेऊन जा कसली गोष्ट सांगा बोला की नवीन गोष्ट सांगा 10,000 घेऊन जा कुणी बी याची गोष्ट सांगायचं गोष्ट सांगितली की राजा म्हणायचं झाली का गोष्ट हो झाली हा ही ऐकील ती रुपया देत नस इंगळे महाराजाची गोष्ट आणि मग एक जण माझ्यासारखं निबर आला असत मला राजसाहेब गोष्ट सांग हो म्हणलं 10,000 घेऊन जायचं ते 10,000चं काय व्हायला मला राजसाहेब पण एक काळ म्हणला तुमच्या आज्याची एवढी जर गरिबी होती म्हणला लई गरिबी तुमच्या आज्याची गरिबी होती तेव्हा माझ्या आज्याची श्रीमंती होती आणि तुमच्या आज्यानं माझ्या आज्याकडून 1,00,000 रुपये व्याजानं नेले होते म्हणला ही गोष्ट तुम्हाला माहिती का आता माहिती म्हणावा लाख द्यावा लागत हे म्हणला नाही राव हे का नाव आणि 10,000 द्या म्हणला जाऊ द्या हे इंगळे महाराजाचे माझं नाही विठ्ठल